हॅलो नमस्कार, मी आहे दिशा जोशी. एपिसोड 11 मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं की व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे काय आणि त्याचे काय काय सिम्पटम्स असू शकतात. पण मला खूप साऱ्या पॅरेंट्सचे असे डीएम आले, फोन आले की मॅम तुमचा व्हिडिओ आम्ही बघितला, व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे काय हे कळलं, पण तो कायमस्वरूपी असतो का? मग असतो तर मग आम्ही काय केलं पाहिजे? मग मुलांना आम्ही स्क्रीन टाइम देऊच नको का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देईल. सो व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे काय? सो त्याच्या नावामध्येच व्हर्च्युअल आहे की तो कमी वेळापुरती असतो, पण त्याचं जेव्हा तुम्ही स्क्रीन कमी करतात त्यावेळेला तो आपोआप कमी होतो. मग मुलांना स्क्रीन टाइम दाखवायचाच नाही का? तर असं अजिबात नाहीये. मुलांना तुम्ही स्क्रीन टाइम देऊ शकता, पण त्याच्यासाठी पण लिमिट असावं की साधारण दिवसभरात अर्धा तास, 15 मिनिटं किंवा 1 तासाचा जर स्क्रीन टाइम असेल किंवा अर्धा तासाचा असेल, तुम्ही 15-15, 10-10 मिनिटाच्या पार्ट मध्ये तुम्ही त्यांना स्क्रीन टाइम देऊ शकतात. आणि दाखवायचं तर काय दाखवायचं? तुम्ही त्यांना फोनिक सॉन्ग दाखवू शकतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला कॅप्शन मध्ये डिटेल्स देईलच की तुम्ही कुठले कुठले चॅनल मुलांना दाखवू शकतात. सो तुम्ही कॅप्शन पण चेक करू शकता. त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की मुलं जेव्हा बघतात, स्क्रीन टाइम घेतात, त्यावेळेला ते मुख कार्टून बघतात ज्यांना आवाज नसतो, फक्त ऍक्शन असते. त्याच्यामुळे मुलांचा जो स्पीच आहे तो खूप डिले होतो. सो तुम्ही आता फक्त कॅप्शन वाचा. कॅप्शन मध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स मी देईल की कुठले चॅनल मुलांना दाखवायचे आणि कुठले चॅनल नाही दाखवायचे. सो थँक्यू सो मच. स्टे ट्यून. हॅपी पॅरेंटिंग.